गोंदिया जिल्ह्यात नॅशनल हायवे 53 वर देवपायली नाल्याजवळ घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडवली आहे। एका प्रवाशाने लिफ्ट मागितली आणि क्षणात त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केलाय। जीव वाचवण्यासाठी तडफडणाऱ्या त्या प्रवाशाला जमिनीवर फेकून आरोपींनी त्याच्या खिशातील तब्बल 12,000 रुपये लुटले आणि पसार झाले। ही थरारक घटना 14 फरवरी रोजी दुपारी 1:30च्या सुमारास घडली। छत्तीसगडमधील सूरज यादव नावाचा प्रवासी गावी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होता। त्याच वेळी एका विना क्रमांकाच्या पांढऱ्या बुलेरो मॅक्स पिकअप मध्ये आलेल्या आरोपींनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याला गाडीत बसवलं। काही अंतर गेल्यावर देवपायली नाल्याजवळ त्याच्यावर जीवघेणा हल्ला केलाय। त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आणि लूटमार करून त्याला गाडीतून बाहेर फेकण्यात आले। जखमी अवस्थेत सूरज यादव डुंगीपार पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तक्रार दाखल केली। प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला आणि छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील बरौंदा येथे आरोपींना गजाआड केलं। अटक आरोपींमध्ये बादल रतन सिंग सोलंकी वय वर्ष 21 राहणार जळगाव जामोद, गोपाळ मंगल सिंग राठोड वय वर्ष 37 राहणार माणेगाव जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा। ही शौर्यपूर्ण कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक गौरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या ऑपरेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर आणि त्यांच्या सहकार्याने धडक कारवाई करून आरोपींना बेड्या ठोकल्या। गोंदिया जिल्ह्यात अशा लुटमाऱ्यांच्या घटना वाढत असताना पोलिसांनी वेळीच कारवाई करत गुन्हेगारांना गजाआड केल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय। परंतु महामार्गावर प्रवास करताना सावधता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता प्रशांत उके, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।